राहून गेला त्याचा जीव हो साईत जडला साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हो साईत जडला
सन्माननीय भिकाजी सावंत यांच्याकडून आम्हा दोन्ही बुवांना 300 रुपयाचं पारितोषिक आणलंय. मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मंडळी. अतिशय सुंदर बुवांनी गजराचं सादरीकरण केलेलं आहे. अनेक मुद्दे चांगले सुद्धा मांडले, म्हणजे बरेचसे चांगलेच मुद्दे मांडलेत. वाईट काय असं बुवा मला सुद्धा बोललेले नाही. पण बुवा काय झाला, तुमच्या गजरात थोडेफार होते तरी पण 100% मनोरंजन आणि चांगलं समाज प्रबोधन होणार यात काही शंका नाही. पण समोर भजन रसिक असताना जी काय मजा येताना ती वेगळी असते. फक्त काय करा, तुमचा समजा आवडला तर फक्त टाळ्यांचा प्रतिसाद जर दिला तर बुवाक चांगली एनर्जी येतात, ऊर्जा निर्माण होता. तेवढा फक्त करायचा. एका जोरदार टाळ्या तुमच्याकडून येतात होऊ दे. कारण भजनी बुवाला फक्त आणि फक्त टाळ्यांचा प्रतिसाद जर असेल तर आमका सुद्धा काहीतरी वाटतं की आम्ही जे काय करता ते तुमका आवडतं. कलाकाराची जाण असते. खरोखरच बुवा मगाशी तुम्ही सांगितला आपले कदम साहेब, त्यांनी खरोखरच अतिशय सुंदर असं समालोचन केल्याने 2च मिनिटं बोलले, पण अक्षरशः वातावरण निर्मिती जबरदस्त केल्याने अतिशय सुंदर त्यांचं वक्तृत्व पण आहे. जोरदार टाळ्या कदम साहेबांसाठी झाल्या पाहिजे. खरोखरच आपल्याकडे असे कलाकार आहेत, ते केव्हा दिसतात, असा एखादा कार्यक्रम ज्या वेळेला होतो त्याच वेळेला कुठेतरी त्यांना स्टेज निर्माण होतं. कारण तुम्ही आमच्या नक्कीच 100% रुपयात राहिला. कारण आम्ही कलाकाराची जाण करणारे बुवांनी सुरुवातीला असं सांगितलं. आणि खरोखरच असे चांगल्या व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे कामेरकर बुवा आहेत. खरंच म्हणजे त्यांचे आभार मानावे तितके कमी आहेत. बिचाऱ्यांच्या काहीतरी पायाला सुद्धा काहीतरी शीग लागले, शीग. आणि मी मगाशी फोन केला की कामेरकर बुवा येत आहे ना, तर बुवांचं कसं मला वाटलं की बुवा येणार नाही. बुवाने सांगितले बघतो, पण 100% येण्याचा प्रयत्न करतो. याचा जोरदार टाळ्या कामेरकर बुवांसाठी झाला. कारण युट्यूबच्या माध्यमातून आमचा आवाज आणि आम्ही जे काय करतो, आमच्या रत्नागिरीतले भजनी बुवा काय करतात हे तुम्ही जगाला दाखवताय. कारण आपल्या इकडे अश्लीलता नाही अजिबात, आणि आपण हे पावित्र्य जपतोय. काय बुवा, म्हणजे दुसरीकडे कुठे अश्लीलता नाही, पण आम्ही 100% रत्नागिरीतले बुवा अश्लीलता नक्कीच नाही बोलत. बरोबर आहे ना. समोरचा जर तसा भेटला तर त्याचा नाहीसा सुद्धा करून आपण कमी नसता. काय बुवा, असे बरेच जण भेटले. बुवांना परवा दिवशी सुद्धा मी बुवांच्या युट्यूबला कार्यक्रम बघितला. बुवांना एवढा कधी भडकलेला बघितला नाही, पण एकदम जोरदार म्हणजे समोरचा जसा बुवा असतो तशी बोलण्याची. कारण आम्ही दोन्ही बुवा, कारण मैदानामध्ये आमच्याकडे खिलाडू वृत्ती आहे हो. कारण पळून जाणार आम्ही अजिबात बुवा नाही. त्या बुवा, कारण बुवा एक लक्षात ठेवा, देवाच्या समोर आपण उभं राहून काय मागतो त्याच्यापेक्षा देवाच्या पाठीमागे उभं राहून आपण कसं वागतो याला महत्व आहे. कारण ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावी. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावी. कारण असे जे वाजपी असतात, खरंच मंडळी सांगतो मनापासून, कारण हे वाजपी कोणाकडे तरी जात नाही. त्यांना ते 2000 काय 4000 5000 देऊ दे अजिबात नाही. त्यांचे सिलेक्टेडच बुवा आहे, त्यांच्याकडेच हे वाजपी वाजवतात. का, शेवटी त्यांची सुद्धा इमेज आहे हो. काहीतरी एखादा बुवा वरना काहीतरी बोलताना खाली कोण वाजपी आहे दुकडले, शेवटी त्या बुवा सोबत त्यांचं नाव जोडलं जातं. म्हणून असे वाजपी सुद्धा यांना सुद्धा सांभाळावं लागतं. कारण आम्ही समजा तोंड जर सोडला तर त्यांच्याकडे बघू लागतात. कारण खरोखर ही जबाबदारीची खुर्ची आहे हो, काहीतरी बोलून उपयोग नाही. म्हणून बुवा तुम्ही मस्त अगदी एकदम जबरदस्त अगदी प्रबोधन केला. कारण आज आपण भजन पूजन नामस्मरण जे करतोय ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. बुवाने अतिशय सुंदर सांगितलं खरोखरच. कारण लोक करतात ते माझ्या राजाने कधीच केलं नाही, आणि माझ्या राजाने जे केलं ते जगात कुणाला जमलं नाही. म्हणून जगावेगळा राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. महाराज फक्त आणि फक्त 50 वर्ष जगले.
परंतु त्याने 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. जगाच्या तक्त्यावर कोरून ठेवावा असा इतिहास माझ्या राजाने करून ठेवला. म्हणून बघा, जगामध्ये अनेक राजे झाले, जगामध्ये अनेक राजे झाले, परंतु ज्यांच्या दरबारामध्ये बाई नचली नाही असा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज. कारण ज्यावेळी त्या लालबागमध्ये शाहिस्ते खानाची छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे छाटली, तेव्हा त्याची बहीण धावत धावत त्या ठिकाणी आली आणि शाहिस्ते खानाला म्हणते, अरे तुझी भाची कुठे सापडत नाही. तेव्हा तो शाहिस्ते खान म्हणतो, इकडे तिकडे बघ भेटेल. तो म्हणतो, ती म्हणते नाही भेटत. तेव्हा त्याची बहीण म्हणते की मला असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी तिला पळवली असेल. तेव्हा तो शाहिस्ते खान म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे काहीही करू शकतात, पण आया बहिणीच्या पदराला कधीच हात घालू शकत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात शत्रू जर कोण असेल तर तो औरंगजेब. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी त्या औरंगजेबाला समजते, तेव्हा तो मशिदीमध्ये नमाज पढत असतो. फक्त कानावर बातमी पडली, त्या औरंगजेबाने नमाज पाडताना नमाज साईडला ठेवला आणि दोन्ही हात त्या खुदाकडे केले आणि खुदाकडे प्रार्थना करतोय, हे अल्लाह, हे अल्लाह, अपने जन्नत के दरवाजे खाली करना. माँ बहनों की इज्जत रखने वाला दुनिया का बड़ा योद्धा आपके पास आ रहा है. ही फक्त ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती. म्हणून म्हणतोय, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंशी एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा येतो त्याचं नाव संताजी. जो जिवंत वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्याचं नाव छत्रपती शिवाजी. त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती दैवता मुझे मुखी दुसरे नाम नाही. छत्रपती दैवता मुझे मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही. ती हिंदूंची औलाद नाही. ती हिंदूंची औलाद नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलल्यानंतर वातावरण निर्मिती जी होते ती कुठल्या शब्दात होत नाही. म्हणून म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आवाज नाही आला. अचानक भयानक. बुवा, खरोखर तुम्ही अतिशय सुंदर असा एक मुद्दा मांडला की माझ्या तरुण मुलींना एक सांगणाय मंडळी. बुवानी सुद्धा आपल्या भजनातून चांगलं प्रबोधन केलं आणि सांगितलं, तुम्हाला एक संदेश दिला की तुम्हाला आयुष्यामध्ये जॉब करता नाही आला तर करू नका. तुम्हाला आयुष्यामध्ये जॉब करता नाही आला तरी चालेल, डिग्री मिळवता नाही आली तरी चालेल, पण आयुष्यात अशी गोष्ट करू नका की तुमच्या एका चुकीमुळे परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल. असं फक्त वागू नका. कारण या जगामध्ये 2च जिवंत दैवत आहेत. बुवा, हे भजनाच्या माध्यमातून सांगणं खूप गरजेचं आहे. या जगामध्ये 2च जिवंत दैवत आहेत. ती म्हणजे आपले आई आणि वडील. आई ही अक्षर आहेत 2, पण अर्थ महान आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. जन्म देते ती माता आणि जिच्या मध्ये अस्त होतो ती माती. एका वेलांटीचा फरक. म्हणून पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा हवासा. मांसाचा तुकडा दरीत फेकला पदार्थ निघे पांढरा. आईच्या दुधाची सर जगातल्या कुठल्याही पदार्थाला नाही. म्हणून डोळे मिटून जी प्रेम करते मंडळी, डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात. डोळे उघडे
डोळे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात, आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ना तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात, तिला आई म्हणतात. आणि आयुष्यभर प्रेम करतो ना त्याला बाबा म्हणतात. बापसाला कोणी सांगितलं नाही, कारण बऱ्याच लेखक कवी यांनी काय लिहिलंय, फक्त आईचं महत्व सांगितलंय, पण बापसाचं कोणी सांगितलं नाही. पण एक लक्षात ठेवा, हेच लागली की आपण म्हणतो आई ग, पण एखाद्या रस्त्यावरून भरधाव वेगाने जर ट्रक जात असेल आणि समजा आडवा आला तर आपण म्हणतो लगेच बाप रे, तेव्हा बापसाची आठवण येते. म्हणून एकच मी वाक्य सांगेन की ज्यांच्या घरामध्ये बाप जिवंत आहे, ज्यांच्या घरामध्ये आपला स्वतःचा बाप जिवंत आहे, ते घर किती रिकामा असू द्या, भरल्या भरल्यासारखं वाटतं. पण ज्या वेळेला या आयुष्यातून, ज्या वेळेला आपल्या आयुष्यातून बाप निघून जातो ना, तेव्हा किती पैशाने भरलेलं घर असू द्या, रिकामच वाटणार. म्हणून या जगामध्ये ज्याचा बाप जिवंत तोच श्रीमंत. कारण आई वडिलांशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, आई वडील ही रथाची दोन चाक आहेत. एक जरी समजा कोलमडलं तरी ते घर पूर्ण त्या घराची वाट लागते. म्हणून जिवंतपणे आई वडिलांची सेवा करा, आयुष्यात आपल्याला काहीच कमी पडणार नाही. कारण सकाळी उठल्याच्या नंतर आई वडिलांचे चरण स्पर्श करा. जगातली सर्व तीर्थक्षेत्र आई वडिलांच्या चरणापाशी आहेत. बाकी देवदेव करण्याची काय गरज नाही. आता बघा, प्रत्येकाला समजत असेल की देवदेव जे मोठे मोठे जे झालेत ना बाबा, ते काय करत होते, प्रत्येक माणूस तिथे धावत होता. म्हणजे हे सगळे कारनामे लक्षात ठेवा. जिवंत दैवत ह्या जगामध्ये फक्त दोनच, आई आणि वडील. त्यांची मनापासून सेवा करा, बाकी कोण नाही. किती बाबा येतात बघा, काय त्यांचा उपयोग नाही. पण आईवरती एक गाणं देतो ऐका. पेटी आवाज राहू द्या ना. आईच्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती
एकदा जोरदार आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण बुवा आपण या खुर्चीवरती बसतोय, आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि चांगल्या गोष्टी सुद्धा सादर करणं फार गरजेचे आहे. काय तुम्ही मला काय बुवा काय बोलणार नाही, त्याच्यामुळे मुद्दे काय म्हणण्याचा काय प्रश्नच येत नाही. पण बुवा आताची परिस्थिती अशी आहे की ज्याच्या खिशात मनी त्याच्या मागे 17 जण, पण ज्याच्या खिशात नो मनी त्याचा फोन बी उचलत नाही कोणी, अशी अवस्था. आज तुम्ही खरंच मोठे भाग्यवान आहात. खरोखर बुवानी सुरुवातीला सांगितलं नाही की या ठिकाणी नेटवर्क नाही, आणि ज्या ठिकाणी नेटवर्क नाही तिथेच फक्त असे हे मंत्रमुग्ध होऊन ऐकू शकतात. नाहीतर प्रत्येकाच्या हातात मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक सगळं चालू असतं, पण इथे अजिबात नाही. आणि खरोखरच ज्या ठिकाणी नाही ते खरंच भाग्यवान आहे, तर त्या ठिकाणची मुलं चांगला अभ्यास करतात. नाहीतर जे नेट मध्ये गेली ते काय खरं नाही. बुवा तुम्ही आणि काय बाकी दुसरं काय बोललात तर काय नाही. बुवानी 2 गाणी म्हटलं नाही आपल्या आवाजामध्ये. मी सुद्धा बुवा प्रयत्न करतो, कारण ही गाणी आहेत जे जाकडी नृत्यावाले संदीप मोरे त्यांनी गाणी गायले. खरंच म्हणजे आज प्रत्येकाच्या कोकणातल्या आज अशी वेळ आली की भजनी बुवांना आज ती गाणी म्हणावी लागताय. कारण खरोखरच त्या गाण्यांना त्यांनी असा न्याय दिलाय की म्हणजे नादच करायचा नाही. आणि खरोखरच आम्हाला ह्या मे महिन्यामध्ये ती गाणी जरा वापरायला मिळाली आणि भजन रसिक सुद्धा एकदम खुश होता ती गाणी ऐकल्यानंतर. बुवानी सुद्धा अतिशय सुंदर गायली. मी बुवा फक्त प्रयत्न करतोय, कारण जाकडेमध्ये बघा काहीतरी ही दिली जाते काठ, त्याची आपण काठ बीट काही द्यायची नाही, तर एक आपला असा प्रयत्न करतो. पेटीला जर आवाज द्या, पेटीला ती वायर आहे बघा काळी. उद्धराया आला तू भक्त जना, गौरी पुत्र देवा तू दया घना. वंदन तुला
दुसरं गाणं पहा सह्याद्रीचे ते डोंगर देवाधिकांचं माहेर पहा सह्याद्रीचे ते डोंगर देवाधिकांचं माहेर सागरे डोळ्या समुंदर सागरे डोळ्या समुंदर परशुरामाच्या भूमीत डोंगरे धन्यवाद 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 गजर 5 ते 10 मिनिटात सादर करतो कारण मी एकदा शब्द दिला 10 मिनिटात करतो 100% 10 मिनिटात नवीनच मी गजर घेतोय मंडळीकडे मी अजिबात नुसता दिलेला नाही चुकला तर क्षमा असावी सरळ ऐका सरळ ऐका पेटीला आवाज पेटीला बस संगमेश्वर देवळे गावात सामना रंगलाय दोघात भजन रसिक हे सारे धुंद झाले भजनात जरा त्यांच्या लक्षात येण्यासाठी आपला थोडासा नसला संगमेश्वर देवळे गावात सामना रंगलाय दोघात भजन रसिक हे सारे धुंद झाले भजनात संगमेश्वर मंदिरात नवलाई देवी मंदिरात नवलाई देवी मंदिरात नवलाई देवी मंदिरात देवी मंदिरात
होत्या त्या जुन्या आठवणी अभंग वळण भारुड कवाली अभंग वळण भारुड कवाली होत्या त्या जुन्या आठवणी कलियुगी भुवांच्या भजनी कलियुगी भुवांच्या भजनी असतीने मांची गाणी आज अशी अवस्था आहे बघा अभंग वळण भारुड कवाली आज कुठेतरी लोक पावत चालले का तर या 2020च्या जमान्यामुळे कारण बुवांना वेळेचं भान राहिलेलं नाही त्यामुळे अभंग वळण भारुड होत नाही आणि एकमेकांची फक्त उणी धुळी काढण्यात पूर्ण आपला वेळ घालवतात आज आपल्याला ते बघायला मिळाले नाही कारण या मंदिराचं पावित्र्य राखूनच आम्ही दोन्ही बुवांनी भजन केलेले आहे कारण भजन रसिक म्हटल्याच्या नंतर हौसे नवसे गौसे 3 प्रकारचे भजन रसिक असतात त्यांना प्रत्येकात वेगवेगळा काय काय हवा असतात त्या देण्याचा सुद्धा आम्ही नॉर्मल प्रयत्न केला पण पारंपरिकता राखूनच दोन्ही बुवांचे भजन झाले म्हणून म्हणतोय का कलियुगी भुवांच्या भजनी असतीने मांची गाणी 2020 सामन्यात तुम्ही गुण काढता 2020 सामन्यात तुम्ही गुण काढता चवटकरी अर्जुन तावडे भगवान अर्जुन तावडे भगवान रागधारी कृष्णा पवार हे पंचरत्न आपल्यातून निघून गेले पण त्यांनी जी ठेवण या ठिकाणी ठेवले ती अजरामर आहे कारण त्यांची जी गाणी आहे ती अजरामर झाली पण आता हल्लीच्या भजनी बुवांची गाणी अजरामर होऊच शकत नाही कारण त्यांच्या गजराला सुद्धा काय अर्थ नसतो काय गातात तेच काय समजत नाही म्हणून त्यांनी जे करून ठेवलंय ते अजून 100 पिढ्या जरी झाल्या तर ते संपणार नाही असं त्यांनी करून ठेवलं तो कदम बुवांचा काय पाज होता परशुराम पांचाळ बुवा म्हणजे ही भजन रत्न जी होऊन गेली आता बुवाने मागाशी सांगितलं की आम्हाला प्रत्येक ठिकाणी भजन सम्राट बुवा म्हणतात ते आपल्या त्यांना एक अभिमान असतो की ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपण आपल्या बुवांना कुठेतरी वरती नेऊन ठेवूया असं त्यांना वाटतं त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे बुवा तर ते म्हणतायत आपण तो मान घेतला पाहिजे या मताचा मी आहे आरावकर बुवा म्हणून बघा कदम बुवा पांचाळ बुवा पाटील बुवा कदम बुवांनी काय सांगितलं की येईल संगे हेच शेवटी मनी विश्वास धरा अभंगाच्या माध्यमातून गजराच्या माध्यमातून प्रत्येक बुवांनी एक एक वाक्य जे घेऊन गेले ते अजरामर झाले कदम बुवा बोलून गेले की येईल संगे हेच शेवटी मनी विश्वास धरा आता तरी रामकृष्ण हरी स्मरा पांचाळ बुवांनी काय जाता जाता ठेवून गेले बघा पांचाळ बुवा गुलाब राजा बसून सिंहासनी सांगतो ऐका क्षणभंगुर हे जीवन आपुलं कुणीही भांडू नका काय सांगितलं नी कुणी भजनात भांडू नका चांगलं प्रबोधन करा आणि पाटील बुवा काय सांगून गेले हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा काय शब्द होते हो म्हणून बघा कदम बुवा एक गाणं म्हणून गेले
थोडस ध्रुवपद म्हणून दाखवतो ऐका. चंद्र उगवला प्रकाश पडला कदम बुवा. चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग. या रंगामध्ये दंग होईल सुतार कलमा दंग झाला तरी सवय जाणार नाही बुरशी. भजनामध्ये सरशी करण्यात हा नाचतोय घेऊन फरशी. हत्यार काढून लावीत बसत घाशीत बसत भजनाचा करील खोळंबा. हा भजनाचा करील खोळंबा. टाइमपास करील येळ काढी आणि हलवीत बसल वळंबा. पंचार बुवा हमिंग पोरी तुला देव कोणाच्या घरावो. पोरी तुला देव कोणाच्या घरावो. पाटील बुवा आम्हाला शेवटचं वामन खोपकर बुवा. माझ्या लाडक्या गुरुचा चेला मी भला, गावागावा म्हणती नामाचा गजर केला माझ्या भजनाला बुवा.
भजनाला जमला भाविकांचा मेळा मी खूप भजनाचा आनंद दोषी केळुस्कर कुंडू लोके अजित मुळामा नाईक धवरे कोठडकर हो बघा त्यांच्या पाठीमागे या भजनी बुवांनी वारसा जपला आणि या बुवांच्या नंतर आता नवीन पिढीतील बुवा सुद्धा आता आघाडीचे भजनी बुवा म्हणजे चांगले भजनी बुवा आता तयार झाले त्यांची सुद्धा बुवा शेवटच्या काळामध्ये नावं टाकले ऐका त्यांनी वारसा जपिला त्यांचा मान राखून त्यांनी वारसा जपिला त्यांचा मान राखून सवाई मंदिरात नवलाई देवी मंदिरात नवलाई देवी मंदिरात जांभळे समीर उदय पारकर जांभळे समीर उदय पारकर जांभळे समीर उदय पारकर सुरुवात गौरव अभिशीर साठ जांभळे समीर उदय पारकर सुरुवात गौरव अभिशीर साठ मिमिक्री करती बुवा जोईल मिमिक्री करती बुवा जोईल कॉमेडी करती पुजारी शिरसाट बघा हे आता तरुण पिढीचे बुवा आमचे गौरव बुवा असतील त्यांचं सुद्धा नाव या गजरामध्ये बुवा टाकलंय आपल्या मनात मोठेपणा किती आहे बुवा बघा कारण आपण जे बोलतो म्हणजे माझ्या जे पोटात हा त्याच माझ्या वटावरती आहे कारण आपण कधीच समोरच्या बुवाला तो बुवा असा आहे तसा आरावकर बुवाने आयुष्यात कधी केलं नाही म्हणून आज बुवा आपण टिकलो या मार्केटमध्ये आत्ताच्या मार्केटमध्ये टिकणं खाऊ नये कित्येक बुवा आहेत पण आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कुठेतरी आम्हाला तुम्ही बोलवताय खरंच आमचं भाग्य समजतो आम्ही एकदा जोरदार काय तुमच्यासाठी सोडून घेतला आणि गजराची मी सांगता करतो मिमिक्री करती बुवा जोईल कॉमेडी करती पुजारी शिरसाट सर्वांचा आदर करून
करतो भजन सर्वांचा आदर करूनी आरावर करतो भजन सवाट करून मंदिरात देवी मंदिरात सवाट करून मंदिरात नवलाई देवी मंदिरात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखरच एक मला म्हणजे मी सुरुवातीलाच एक विसरलो